We have studied the definition of ionic bond, how it forms, then example of ionic bond and properties of ionic bond. Ionic bond मध्ये आपण पाहिलेले आहे, in the ionic bond it is formed by actual transfer of electrons. ठीक आहे, ionic bond मध्ये काय होतं, actual transfer of electron होते. Then we are going to study second type of strong bond, or it is strong bonds, or it is also called as the primary bonds. Then second type of primary bond is covalent bond. ठीक है, तो covalent bond, in the covalent bond complete sharing of electron takes place or equal sharing of electrons takes place. ठीक है, ionic bond मध्ये काय होता है, actual transfer of electron असते, but in the covalent bonding actual transfer of electron is not possible to acquire atoms a stable electronic configuration. On the other hand, here atoms share the electrons instead of transferring the electrons, because transfer of electron in this type of bonding is not possible to acquire a stable electronic configuration to the atoms. So, what atoms do to complete its electronic configuration, or to complete the to acquire the stable electronic configuration, what atoms do? Atoms काय करतात त्या ठिकाणी, इलेक्ट्रॉन डोनेट किंवा ट्रान्सफर करण्याच्या ऐवजी they share the electrons, and this sharing is of equal number of valence electron. This sharing is equal sharing of electrons. आणि हे इलेक्ट्रॉन्स कुठले इलेक्ट्रॉन्स असतात, व्हॅलेन्स शेल मधले इलेक्ट्रॉन्स असतात. व्हॅलेन्स शेल मध्ये म्हणजे आउटर इलेक्ट्रॉनिक शेल और व्हॅलेन्स शेल. व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून त्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. अँड दिस इज इक्वल शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. देयरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॅलेन्स बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्डलाच आपण काय म्हणू शकतो, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी valence bond, because there is equal sharing of valence electron. Okay, so the main difference between ionic bond and covalent bond is, you need to observe this or notice this, that ionic bond मध्ये actual transfer of electron होते, and in the covalent bond sharing of electrons takes place between the सिमिलर atoms or dissimilar atoms. ठीक है, आयनिक बॉन्ड मध्ये दोन्ही पण atoms डिसिमिलर असतील, म्हणजे डिफरंट असतील, परंतु कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये तशी कंडिशन नाहीये. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये atoms सिमिलर पण असतील किंवा डिसिमिलर पण असतील. बोथ द केसेस आर पॉसिबल. पण आयनिक बॉन्ड मध्ये दोन्ही पण atoms डिफरंटच असतील. ठीक आहे, आता बघा आयनिक बॉन्डची डेफिनेशन कशी पाहिली आपण, तशी कोव्हॅलेंट बॉन्डची डेफिनेशन काय आहे, इट इज फॉर्म्ड बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आधी सांगितल्याप्रमाणे दोघं पण ॲटम्स काय करतील, इलेक्ट्रॉन्स शेअर करतील, पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दोन्ही पण ॲटम मध्ये जे शेअर होणार आहेत, दॅट नंबर ऑफ शेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर दी सेम. म्हणजे दोन ॲटम्स असतील, त्याच्यात कोव्हॅलेंट बॉन्ड जर फॉर्म होणार असेल, तर एक ॲटमने जर एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शेअर केला, तर दुसरा ॲटम पण काय करेल, एकच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे. जर एखाद्या ॲटमने दोन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शेअर केले, तर दुसऱ्या ॲटमने पण दोनच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शेअर करतील, किंवा दे विल शेअर दे विल शेअर इक्वल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, सो डेफिनेशन इज, इट इज फॉर्म्ड बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू नेबरिंग ॲटम्स टू अक्वायर. कशासाठी शेअर करतील इलेक्ट्रॉन, जसं आयनिक बॉन्ड मध्ये ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, कशासाठी आहे, टू अक्वायर अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तसंच सिमिलरली कोव्हॅलेंट बॉन्ड पण का फॉर्म होईल, टू अक्वायर ए स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन हे पॉसिबल नाहीये. मग ते ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऐवजी इन्स्टेड ऑफ ट्रान्सफरिंग द इलेक्ट्रॉन्स, दे विल शेअर द इलेक्ट्रॉन बिटवीन टू नेबरिंग ॲटम्स. ठीक है, टू अक्वायर अ stable electronic configuration. Okay, then second point is this definition
you should understand this definition that it is formed by equal sharing of electrons between two neighboring atoms to acquire a stable electronic configuration. मेन डिफरन्स आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये हा आहे की आयनिक बॉन्ड मध्ये ऍक्च्युअल ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होतो अँड ऑन द अदर हँड कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स असते किंवा शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असते, त्यामुळे त्याला व्हॅलेन्स बॉन्ड असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉइंट हा आहे की कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म बिटवीन, तुम्हाला ऑलरेडी सांगितले, दिस इज फॉर्म बिटवीन टू सिमिलर atoms or two dissimilar atoms. सेम atom असतील किंवा पार्टिसिपेटेड डिफरंट पण atom असतील. ओके, पण आयनिक बॉन्ड मध्ये असं पॉसिबल नाहीये. आयनिक बॉन्ड मध्ये दोन्ही पण atoms काय असतील, डिफरंटच असतील, विथ इच हॅव्हिंग डेफिशियन्सी ऑफ इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. दोन atoms जे असतात कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये, ज्याच्यात की कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो, ते atoms सेम किंवा डिफरंट असतील, पण त्यासोबतच एक कंडिशन काय आहे की त्याची जी डेफिशियन्सी असेल, म्हणजे त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट करण्यासाठी किंवा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर करण्यासाठी सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लागतील. इट नीड्स सेम नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू कंप्लीट इट्स आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे, इच हॅव्हिंग डेफिशियन्सी ऑफ इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ही कंडिशन त्याच्यासाठी सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ठीक आहे, कोणती कंडिशन, दॅट इच ॲटम इज हॅव्हिंग डेफिशियन्सी ऑफ इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तरच त्याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट ऑफ द कोव्हॅलेंट बॉन्ड इज इच ॲटम ट्रान्सफर इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू द कॉमन स्पेस बिटवीन द ॲटम्स. प्रत्येक, आता कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतोय दोन ॲटम्स मध्ये, ते डिफरंट असतील किंवा सेम असतील, विच इच ॲटम इज हॅव्हिंग द डेफिशियन्सी ऑफ सेम नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता प्रत्येक ॲटम काय करेल, त्याला त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करायचंय, कम्प्लीट करायचंय, किंवा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला अक्वायर करायचंय. तर त्याच्यासाठी काय करेल तो, प्रत्येक ॲटम काय करेल, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे. पण तो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शेअर करण्यासाठी काय करेल, तो जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे प्रत्येक ॲटम, इट शेअर इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू द कॉमन स्पेस बिटवीन द ॲटम्स. त्या दोघंही ॲटम्स जे असणारे नेबरिंग ॲटम्स, त्याच्यामधला जो कॉमन स्पेस असेल, त्या कॉमन स्पेस मध्ये तो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय करणार आहे, शेअर करणार आहे. इट इज शेअर्ड बिटवीन द कॉमन स्पेस बिटवीन देम विथ इच इलेक्ट्रॉन हॅव्हिंग अपोजिट स्पिन. आता दोन ॲटम्स असतील, कन्सिडर करा, प्रत्येकाला आउटर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मध्ये एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. मग त्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट करण्यासाठी एका व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची गरज आहे. ठीक आहे, इट नीड्स वन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू कंप्लीट इट्स आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन or to become a to acquire a stable electronic configuration to the nearest noble gas atom or inert gas atom. मग तो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय करणार आहे, इट शेअर, म्हणजे प्रत्येक ॲटम, दोन ॲटम आहे, प्रत्येक ॲटम कडे एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, तर तो प्रत्येक ॲटम काय करेल, एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इट शेअर बिटवीन कॉमन स्पेस बिटवीन देम. त्याच्यातल्या कॉमन स्पेस मध्ये तो काय करणार आहे, एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे. सिमिलरली सेकंड ॲटम पण त्याचा एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय करणार आहे, त्याच्यात दोन ॲटम मधला जो कॉमन स्पेस असणार आहे त्याच्यामध्ये तो एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे. अशा प्रकारे त्या दोन ॲटम्सच्या कॉमन स्पेस मध्ये किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आले, आता प्रत्येक ॲटमने एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शेअर केलाय, तसे दुसऱ्या ॲटमने पण एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, मग किती झाले, 2 नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, अशी एक पेअर तयार झाली. तर ते जे शेअर केलेले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत कॉमन स्पेस मधले, त्याचा स्पिन काय पाहिजे, दे शुड हॅव ऑपोजिट स्पिन. आपल्याला माहिती आहे पॅरलल आणि अँटी पॅरलल दोन स्पिन असतात इलेक्ट्रॉन्सला. तर त्या दोन जी इलेक्ट्रॉन पेअर आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पेअर, त्या कॉमन स्पेस मधली शेअर केलेली, त्या इलेक्ट्रॉन्सची स्पिन काय पाहिजे, दोन्ही पण इलेक्ट्रॉनची स्पिन ऑपोजिट पाहिजे, सो दॅट
दे विल अट्रॅक्ट इच अदर. तरच ते ऍटम काय करणार आहे, एकमेकांना अट्रॅक्ट करणार आहे. ड्यू टू द शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर विच each electron having the opposite spin. मग त्या प्रत्येक इलेक्ट्रॉनला अपोजिट स्पिन असल्यामुळेच ते दोन ऍटम्स काय करतील, एकमेकांना अट्रॅक्ट करतील. अँड इन दिस वे द कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म बिटवीन दॅट सिमिलर और डिसिमिलर ऍटम्स. ठीक आहे. आयनिक बॉन्ड कसा फॉर्म होत होता, त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन डोनेट करत होता ऍटम आणि तो इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह होत होता. सिमिलर आणि ऑन द म्हणजे सेम सेकंड ऍटम काय करेल, तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत होता आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह बनत होता. मग अशा प्रकारे आपल्याला दोन डिफरंट चार्जचे ऍटम्स आयन्स मिळत होते. वन इज इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह अँड अनदर वन इज इलेक्ट्रॉन निगेटिव्ह. म्हणजे दोघं पण काय झाले, त्या ठिकाणी अपोजिटली चार्ज आयन झाले. आणि आपल्याला माहिती आहे कोलॉम्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज बिटवीन अपोजिटली चार्ज आयन्स अँड दे विल अट्रॅक्ट इच अदर अँड दे विल होल्ड टुगेदर. ते दोघांपण काय होणार आहेत, मग त्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होणार आहे. त्याच्यामध्ये मग चार्जेस काय आहेत, डिफरंट चार्जेस आहेत. पण कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये डिफरंट चार्जेस नसतात. त्याच्यामध्ये दिस इज नॉट पॉसिबल, दॅट इज डिफरंट चार्ज इज नॉट पॉसिबल और चार्ज फॉर्मेशन इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. मग बॉन्ड कसा फॉर्म होईल, तर जे शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर आहे, त्या शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर मध्ये प्रत्येक इलेक्ट्रॉनला जो स्पिन आहे तो स्पिन काय असेल, प्रत्येक इलेक्ट्रॉनचा ऑपोजिट असेल. म्हणून ते दोन ऍटम्स काय करतील, मग एकमेकांना ड्यू टू दॅट अपोजिट स्पिन ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेअर दे विल होल्ड टुगेदर और दे विल अट्रॅक्ट इच अदर. अँड इन दिस वे कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म. सो यू शुड रिमेंबर दिस, हाऊ द कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म ड्यू टू अपोजिट स्पिन ऑफ द शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर. ओके. त्याच्यानंतर किती इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहेत, दॅट इज एक इलेक्ट्रॉन शेअर केलेला आहे प्रत्येक ऍटमनी, तर त्याला म्हणायचंय सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. जर प्रत्येक ऍटमनी दोन इलेक्ट्रॉन शेअर केलेले असतील तर त्याला म्हणायचंय डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. सिमिलरली तीन इलेक्ट्रॉन पेअर असतील तर त्याला म्हणायचंय ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके. सिंगल कोव्हॅलेंट बॉन्डचा एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल. क्लोरीन मध्ये माहिती आहे आपल्याला आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये और इट इज हॅव्हिंग वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग त्याला क्लोरीनला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल करण्यासाठी काय लागलेलं आहे, एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक नीड्स. सिमिलरली अनदर क्लोरीन ऍटम इज देअर, त्याच्या पण व्हॅलन्स शेल मध्ये एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे आणि त्याला पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल करण्यासाठी एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग काय होईल, दोन्ही क्लोरीन ऍटम्स काय करतील, दे विल म्हणजे ते काय होईल, एकमेकांच्या जवळ येतील आणि दे विल शेअर इच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. प्रत्येक क्लोरीन ऍटम काय करेल, त्याचा जो एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे आणि दुसरा क्लोरीन ऍटमचा एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, ते दोघं पण काय करतील, एकमेकांशी एक एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शेअर करतील प्रत्येक जण. आणि प्रत्येकाची एक काय होईल, मग आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रत्येक क्लोरीन ऍटमचं फुलफिल होईल और इट गेट्स दी स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक दिस. दिस इज शोन बाय दी सर्कल. म्हणजे हे दोन जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते दोघं मिळून काय करणार आहे, एक व्हॅलन्स पेअर तयार करणार आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक इलेक्ट्रॉनचा स्पिन काय असेल, ऑपोजिट असेल, सो दॅट दे विल अट्रॅक्ट इच अदर. प्रत्येक क्लोरीन ऍटम त्या अपोजिट स्पिन मुळे एकमेकांशी काय करेल, अट्रॅक्ट करेल आणि क्लोरीन मॉलिक्यूल फॉर्म होईल. आता ही जी व्हॅलन्स पेअर आहे ती काय आहे, दोघांना पण इक्वल शेअर आहे. म्हणजे दे बिलॉंग टू और दिस व्हॅलन्स पेअर बिलॉंग्स टू सेम each by the each chlorine atom and so that each chlorine atom acquires the stable electronic configuration. लक्षात आलं का? क्लोरीन ऍटम मध्ये एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे आणि त्याला एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची गरज आहे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर करण्यासाठी. मग ते काय करेल, प्रत्येक क्लोरीन ऍटम, दोन क्लोरीन ऍटम पैकी प्रत्येक क्लोरीन ऍटम काय करेल, एक एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे टू द कॉमन स्पेस बिटवीन देम, so that each chlorine atom acquires the stable electronic configuration. Okay. Similarly, second is double covalent bond.
याच्यामध्ये किती व्हॅलेन्स पेअर आहे ना, एकच व्हॅलेन्स पेअर आहे. पेअर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती या ठिकाणी एक आहे, त्याच्यामुळे याला म्हणायचंय सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. सिमिलरली डबल कोव्हॅलेंट बॉन्डच्या एक्झाम्पल मध्ये ऑक्सिजन मॉलिक्यूल, फॉर्मेशन ऑफ द ऑक्सिजन मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये माहिती आपल्याला त्याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये त्याला किती इलेक्ट्रॉन्स लागतात, इट नीड्स 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, सो दिस आर 2 व्हॅलेन्स पेअर. मग हे काय करेल, प्रत्येक ऑक्सिजन ऍटम काय करेल, 2 इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे आणि हे 2 इलेक्ट्रॉन प्रत्येक ऑक्सिजन ऍटम काय करेल, मग त्याच्या कॉमन स्पेस मध्ये शेअर करणार आहे. सो दॅट इट अक्वायर्स स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. प्रत्येक ऑक्सिजन ऍटमला आपल्याला माहिती किती इलेक्ट्रॉन लागतात, 4 इलेक्ट्रॉन लागतील. तर ते 4 इलेक्ट्रॉन काय करतो, 2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम each oxygen atom, so that 2 pair of valence electron becomes. म्हणजे या ठिकाणी किती पेअर असतील व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच्या, 2 पेअर असतील. सो दॅट each oxygen is acquiring stable electronic configuration. म्हणून याला काय म्हणायचं, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड, फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. क्लोरीन मॉलिक्यूलला एकच इलेक्ट्रॉन लागतोय, म्हणून तो एक इलेक्ट्रॉन काय करेल, शेअर करेल. ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन लागत आहे, म्हणून तो काय करेल, 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे, त्या ठिकाणी शेअर करणार आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. कारण की 2 पेअर आहेत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच्या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये. सिमिलरली वॉटर मॉलिक्यूलचं पण एक्झाम्पल आहे डबल कोव्हॅलेंट बॉन्डचं. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनला काय लागलेलं, 2 इलेक्ट्रॉन लागत आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल करण्यासाठी. मग तो काय करेल, 1 इलेक्ट्रॉन घेईल किंवा 1 इलेक्ट्रॉन इट विल शेअर टू दिस हायड्रोजन ॲटम अँड अनदर इलेक्ट्रॉन इज शेअर्ड बाय दिस हायड्रोजन ॲटम. मग हे दोन पण हायड्रोजन ॲटम काय करतील, दोन्ही बोथ शेअर इट्स 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू द ऑक्सिजन ॲटम और विथ द ऑक्सिजन ॲटम, सो दॅट इच ॲटम acquires the stable electronic configuration. यामध्ये हायड्रोजनचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं, या ठिकाणी कंप्लीट होत आहे आणि ऑक्सिजनचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट होते. पण परंतु या ठिकाणी काय आहे, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे याला काय म्हणायचंय, कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे, सो दिस इज द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. डेफिनेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड काय आहे डेफिनेशन, इट इज फॉर्म बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन between the 2 neighboring atoms to acquire the stable electronic configuration. ठीक है, याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म बाय बिटवीन 2 सिमिलर और डिसिमिलर एटम. सेम एटम असतील किंवा डिफरंट असतील, पण each having the कंडिशन काय आहे, each having deficiency of equal number of electrons. त्याच्यानंतर each atom transfer its valence electron to the common space between them with each electron having the opposite spin. Opposite spin असायला पाहिजे, तरच त्याच्यामध्ये काय असेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल आणि बॉन्ड फॉर्म होईल. ठीक आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन यामध्ये असतात, म्हणून याला व्हॅलेन्स बॉन्ड असंही म्हणतात. ठीक आहे, इक्वल शेअरिंग लक्षात ठेवायला पाहिजे आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनची स्पिन काय असते, ऑपोजिट असते. डिपेंडिंग अपॉन दी शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर, किती इलेक्ट्रॉन पेअर शेअर केलेले आहेत त्याच्यावरती काय डिपेंड आहे, टाइप्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड डिपेंड आहे, दॅट इज सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड और डबल और ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे, पिक्चर वी हैव स्टडीड डेफिनेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. व्हाट इज कोव्हॅलेंट बॉन्ड, इट इज द इक्वल शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं आहे, और कंप्लीट शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, दॅट इज व्हाय इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॅलेन्स बॉन्ड. ओके, तर आपल्याला व्हॅलेन्स बॉन्ड मध्ये पाहिलेलं आहे, इट इज द इक्वल शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, त्याच्यानंतर त्याचं आपल्याला पाहायचं आहे, द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द कोव्हॅलेंट बॉन्ड इज द डायमंड. ओके, डायमंड इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. सो एक्झाम्पल ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड इज द formation of diamond crystal. Okay, we know very well that diamond is formed by the covalent bonding between the carbon atom. Okay, before that we know that before म्हणजे आपल्याला माहिती कार्बन ॲटमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, इट्स ॲटॉमिक नंबर इज 6. ओके, सो कार्बन ॲटम
is its atomic number is 6. So its electronic configuration is 1s2, 2s2, 2p2. Okay. So in the carbon atom, how many valence electrons are there? There are 2 valence electrons. Okay. So this is the ground state electronic configuration of the carbon atom. Then how the covalent bond is formed between the carbon atoms in the crystal structure of the diamond, that we will see. Here is the ground state electronic configuration of diamond structure. Okay. So what happens in the excited state electronic configuration of the carbon atom? Look at this. The energy difference between 2s orbital of the carbon atom and the 2p orbital of the carbon atom is very small or negligible difference between them, or nearly equal energy difference. म्हणजे त्याच्यातला एनर्जी डिफरन्स काय आहे 2s आणि 2p शेल मधला खूप स्मॉल आहे और negligible आहे. So what happened due to this negligible energy difference? The electrons or electron from 2s orbital of the carbon atom can easily go to the 2p orbital of the carbon atom due to very small energy difference between 2s orbital of the carbon atom to the 2p orbital of the carbon atom. The electron from 2s subshell of the carbon atom can easily go into the 2p subshell of the carbon atom. Means 2s and 2p subshell are overlapping. These subshell are overlapping, and the electron from 2s subshell can easily go to the 2p subshell. Okay. Then the excited state electronic configuration of the carbon atom becomes. So this is carbon atoms excited state electronic configuration. This is excited state electronic configuration. So this is like this: 1s2, 2s1. Now one electron from 2s subshell of the carbon atom go into the 2p subshell. Therefore, electron remain in the 2s subshell will be only 1. Then 2px1, 2py1 and 2pz1. This is the electronic configuration of the excited state carbon atom. Okay. लक्षात आलं का काय झालंय? In the covalent bond forming in the carbon atoms, ground state electronic configuration of the carbon atom is 1s2, 2s2, 2p6. Okay. The energy difference between 2s and 2p subshell is very small, so that electron from 2s subshell can easily go into the 2p subshell. Then excited state electronic configuration becomes like this. एक इलेक्ट्रॉन काय झालाय 2s subshell मधला 2p subshell मध्ये ट्रान्सफर झाला. Then 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन राहिले मग आता? Only 1 electron. 2p मध्ये आधी 2 इलेक्ट्रॉन होते. एक इलेक्ट्रॉन come from 2s subshell. Then it becomes म्हणजे किती झाले 2p subshell मध्ये आता 3 number of electrons. So number of valence electron पहिले किती होते 2 होते, आता किती झाले? Number of valence electron in the excited state carbon atoms are now 4. Okay. मग हे 4 इलेक्ट्रॉन काय करतील? valence electron. This 4 valence electron can share the another 4 valence electron of the excited state carbon atom. म्हणजे याला प्रत्येक valence electron ला काय पाहिजे आता? एक valence electron पाहिजे to complete its electronic configuration. Okay. The 4 valence electron then form the 4 valence bond or 4 covalent bond to the another excited state carbon atoms or another 4 carbon atoms. ज्याच्या की व्हॅलेन्स मध्ये काय असतील? एक valence electron असतील.
In this way, the valence bond is in this way the covalent bond is formed between the carbon atom. Okay, understood this? So here 4 subshell are included in the bond formation, that is one S subshell and 3 P subshell. Therefore, each carbon atom in the diamond is sp3 hybridized and having the bond angle between carbon atoms is 109 degree 28 minutes, and they are oriented along the 4 corners of the regular tetragon, okay, or regular tetrahedron. Okay, there are 4 identical orbitals orienting in space. ह्या 4 ऑर्बिटल कोणत्या असतील? sp3 हायब्रिडाइज असतील, because 1 s orbital and 3 p orbitals are involving in the bond formation. Therefore, they are each carbon atom is or each orbital is sp3 hybridized, and their angle between carbon atoms is 109 degree 28 minutes, and they are orienting in space along the 4 corners of the regular tetrahedron with equal bond strength. जैसे कि प्रत्येक बॉन्ड स्ट्रेंथ का असेल, प्रत्येक एटम प्रत्येक याची बिटवीन बॉन्ड स्ट्रेंथ का असेल प्रत्येक कार्बन एटम मध्ये सेम असेल. ओके, असे किती कार्बन एटम्स असतील एक बॉन्ड फॉर्मेशन मध्ये किती कार्बन एटम्स इन्व्हॉल्व होतील? देयर आर 4 कार्बन एटम्स, बिकॉज 4 valence electrons are there in the excited state carbon atom, and each valence electron can share or can form a bond to the another carbon atom. In this way, the covalent bond is formed in the diamond crystal formation. Okay, and each tetrahedron is bonded to 4 tetrahedrons, and that will form the 3-dimensional regular structure. असे टेट्राहेड्रॉन काय असेल? 1 tetrahedron is bonded to another 4 tetrahedron, and the 3-dimensional regular structure is formed. So in this way, आणि डायमंडचे स्ट्रक्चर आपण फर्स्ट युनिट मध्ये ऑलरेडी स्टडी केलेले. ओके, लक्षात आलंय का? ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द कार्बन एटम इज दिस: 1s2 2s2 2p2, 2 valence इलेक्ट्रॉन आहेत, पण एनर्जी डिफरन्स बिटवीन 2s subshell and 2p subshell is very small. Therefore, 1 valence electron from 2s subshell can easily go to the 2p subshell, and the excited electronic state configuration of the carbon atom is 1s2 2s1 2px1 2py1 2pz1. Then each valence electron can form between the carbon bond to the another carbon atom. So there are 4 carbon bonds are formed. So this is shown as the figure, that each carbon bond or that bond angle is 109 degree 28 minutes, and with the having equal bond strength, and each orbital is sp3 hybridized due to 1s and 3p subshell are involved in the bond formation. Okay, so this is about the example of covalent bond, that is diamond crystal. याचं स्ट्रक्चर आपण डिटेल मध्ये फर्स्ट युनिट दॅट इज क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये ऑलरेडी स्टडी केलेले. ओके, अँड लास्ट बट वन दॅट आर प्रॉपर्टीज ऑफ covalent crystal that we will see in the next lecture. We have studied the example of covalent bond, that is the diamond. In the diamond crystal structure, there are 4 carbon atoms involved. Okay, so each carbon atom or each orbital is sp3 hybridized, and these carbon atoms are along the 4 corners of the regular tetrahedron. Okay, how that bond was formed, that we already studied. In this lecture, we will study some of the important properties of the covalent crystals. Okay, so that we will discuss one by one. See this properties of covalent crystal. First property is the covalent bonds are highly directional in nature. Okay, because of the sharing of electrons.
वी नो कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय असते, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स असते. सो ड्यू टू दॅट इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स दे आर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स मध्ये दे आर हायली डायरेक्शनल इन नेचर बिकॉज द शेअरिंग इज म्हणजे ते काय करते त्याला एका ठिकाणी एका पर्टिक्युलर प्लेस मध्ये त्याला लॉक करते. ओके, म्हणजे तो बॉन्ड एका पर्टिक्युलर डायरेक्शनलाच पॉसिबल आहे किंवा ते ऑलवेज दॅट विल बी इन द पर्टिक्युलर डायरेक्शन. सेकंड, binding energy of the covalent crystal is 7.4 electron volt as compared to ionic crystal. Ionic crystal ची binding energy काय होती 7.8 electron volt आहे. On the other hand, binding energy of the covalent crystal is 7.4 electron volt. Then due to this binding energy or due to this much of large binding energy or higher binding energy, they are hard and brittle. Okay, therefore they are poor conductor or its conductivity is lower, but with increasing temperature it slightly increases with or its conductivity slightly increases with the temperature, but generally it is having low conductivity. Then fifth, it is having high melting and boiling point. ऐसा melting and boiling point काय असतो आपल्याला माहिती आहे, बाइंडिंग एनर्जी हायर आहे म्हणून याचं मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट पण काय असणार आहे, ऑब्विसली हाय असणार. सो फिफ्थ प्रॉपर्टी इज इट इज हॅव्हिंग हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. देन सिक्स्थ बट द इम्पॉर्टंट इज सम कोव्हॅलंट क्रिस्टल विथ इंटरमिजिएट बाइंडिंग एनर्जी आर कॉल्ड ॲज सेमीकंडक्टर्स. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा सर्व एक इलेक्ट्रॉनिक ब्रांच मध्ये सेमीकंडक्टरचा एक इम्पॉर्टंट रोल आहे. ओके, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सेमीकंडक्टर इज हॅव्हिंग इट्स ऑन इम्पॉर्टन्स. तर ते सेमीकंडक्टर्स काय आहेत, दे आर नथिंग बट दी कोव्हॅलंट क्रिस्टल्स. दिस कोव्हॅलंट क्रिस्टल or semiconductors is having the intermediate binding energy lies between metals and insulator. Okay, so that semiconductors or that covalent crystal having the intermediate binding energy are called as semiconductors. For example, silicon and germanium. Okay, so these are some important properties of the covalent crystal, that they are highly directional. It is having binding energy 7.4 electron volt. They are hard and brittle, lower conductivity, high melting and boiling point, and the intermediate binding energy covalent crystal are called as semiconductors. Example of semiconductors is silicon and germanium. Okay, they are covalent crystals. So these are the properties of covalent crystal, and this is the covalent bond. Okay, definition, how the covalent bond is formed. त्याच्यानंतर example of covalent bond, that is diamond crystal structure. त्याच्यानंतर last law, properties of covalent crystal. Then we will study last primary bond or last third strong bond, that is the metallic